अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या घरामध्ये खूप काम करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, खूप पैसा मिळवायचा प्रयत्न करतो, तरीही आपल्या घरामध्ये गरिबी येते आणि वाईट दिवस येतात। आपल्याला चांगली नोकरी आहे, चांगला पगार आहे, व्यवसाय चांगला आहे, पण अचानक आपले दिवस बदलतात आणि गरिबी येते आणि वाईट दिवस यायला सुरुवात करतात। ह्याला कारण काय आहे बघा। ही कारणं जर तुम्ही बंद केला तर तुमच्या घरात येणारी गरिबी दूर होईल, वाईट दिवस संपतील। तर बघा, रात्री पिण्याचे पाणी उघडे ठेवणे। बघा, एकेकांना सवय असते रात्री ग्लास असू दे, तांब्या असू दे किंवा पाणी पिण्याचं असू दे, ते उघडं ठेवणं। पाणी अजिबात उघडं ठेवू नका। ग्लासमधलं पाणी पिल्यानंतर तो ग्लास रिकामा करून पालता तुम्ही घाला। तांब्यामध्ये पाणी असेल तर तांब्यातलं पाणी ओतून तो तुम्ही पालता घाला। दुसरी गोष्ट, पूजा साहित्य नेहमी जमिनीवर ठेवण्याची सवय असणं। आपल्याला काय असतं, गडबड असते, कुठेतरी जायचं असतं, आपल्याला पूजा कशी तरी उरकायची असते, त्यावेळेला काय करतो आपण, सगळे पूजेचं साहित्य, मग ते अगरबत्ती काढली असेल ती खाली जमिनीवर ठेवणे, देव चुकून जमिनीवर ठेवणे, वस्त्र देवाची जमिनीवर ठेवणे, घंटी जमिनीवर ठेवणे, म्हणजे ज्या काय पूजेचे साहित्य आहे ते तुम्ही जमिनीवर ठेवू नका। जर जमिनीवर तुम्ही पूजाचं साहित्य ठेवला तर तुमच्या घरामध्ये वाईट दिवस येतील, गरिबी येईल। तिसरा, ब्राह्मणाला दक्षिणा न देणं। तुमच्या घरामध्ये काय कार्यक्रम आहे, सत्यनारायण पूजा आहे किंवा शांती आहे किंवा अजून काय आहे, किंवा तुमच्या घरी अचानक ब्राह्मण आलेला आहे, तर त्या ब्राह्मणाला दक्षिणा न देता कधी पाठवू नका। तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दक्षिणा द्या, 11 रुपये द्या, 51 रुपये द्या, 101 रुपये द्या, 251 द्या, तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही ब्राह्मणाला दक्षिणा द्या। खाली हात कधीही ब्राह्मणाला पाठवू नका। चौथं, कंगव्यात केस तसे ठेवणे। बायकांना सवय असते बघा, केस विंचरायचे आणि कंगवा तसा त्या ड्रेसिंग टेबलवर, आरशाजवळ किंवा कुठे तुम्ही जिथे ठेवता तिथे तसा ठेवायचा, केस काढायचे नाही। तर केस कंगव्यामधील न काढण्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये गरिबी येऊ शकते, वाईट दिवस येऊ शकतात। केस कंगव्यातले काढूनच कंगवा स्वच्छ करून ठेवायचा। कपाट्यात जे तिजोरी असते, कपाट असतं, त्या कपाटाच्या दरवाजाला चावी लावलेली तशी ठेवण्याची सवय बायकांना असते। तर कपाट तुम्ही उघडलं, कपाट लॉक केलं तर ती कपाटाची चावी तुम्ही कपाटासनं काढून तुम्ही कुठेही ठेवू शकता। कुलूप, दरवाजाचं कुलूप बघा, मला सवय होती पण मी आता हल्ली सवय बंद केली। कुलूप काढायचं आणि दरवाजाच्या मागे तसंच लटकवत ठेवायचं, अजिबात करू नका। कारण मी माझं स्वतः सांगते, ज्यावेळेला मी कुलूप दरवाजाला काढायची, दरवाजाचं कुलूप आणि दरवाजाच्या मागच्या बाजूला अडकून ठेवायची, तसं अडकून ठेवू नका कुलूप। तुम्ही कुलूप काढल्यानंतर ते कुलूप प्रेस करा आणि किल्ली त्यालाच ठेवली तरी चालेल, कुठेही तुम्ही बाजूला ठेवा। किंवा कुलूप दरवाजाला घाला आणि किल्ली काढा, किल्लीसह कुलूप दरवाजाला लटकवत ठेवू नका। त्यानंतर बघा, फ्रीजमधली बाटली पाण्याची काढायची आणि डायरेक्ट तोंड लावून प्यायचं असतं एकेकांना सवय, तर तसं न करता फ्रीजमधली बाटली काढा, ग्लासमध्ये पाणी घ्या आणि मग पाणी प्या। फ्रीजमधली पाण्याची बॉटल काढून डायरेक्ट तोंड लावून पिऊ नका, त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये गरिबी येते आणि वाईट दिवस येतात। त्यानंतर भिकारी एखादा आला, गरीब आला किंवा गुरखा आला तर त्याला तुम्ही रिकाम्या हातानं कधीही दारातून बाहेर जाऊ देऊ नका। त्याला 10 रुपये, 20 रुपये, 5 रुपये काही असेल किंवा एक घास तुम्ही भिकाऱ्याला खायला द्या, कधीही खाली हात भिकाऱ्याला पाठवू नका। त्यानंतर बाथरूममध्ये रिकामी पाण्याची बादली, आंघोळीची जी बादली असते ती कधीच रिकामी ठेवू नका। आंघोळ झाल्यानंतर जे आपलं आंघोळीचं उरलेलं पाणी साबणाचं असतं ते ओता, बादली स्वच्छ धुवा आणि त्या बादलीमध्ये पाणी भरून ठेवा। जर तुम्ही पाण्याची बादली, आंघोळीचं पाणी तसंच ठेवून साबणाचं किंवा रिकामी ठेवला तर तुमच्या घरामध्ये गरिबी येईल आणि वाईट दिवस येतील। किंवा तुम्हाला जर पाणी नको असेल तर तुम्ही ती बादली आंघोळीची स्वच्छ धुवून
पालथी घालू शकता। त्यानंतर दात न घासणं, आंघोळ न करणं हे सुद्धा वाईट दिवस आणि गरिबी येण्याचं कारण आहे। एकेकांना सवय असते 12, 1, 2, 3 काही जण संध्याकाळी दिवसभर तसंच राहतात, बुरशे पारुसे, आणि नंतर संध्याकाळी आंघोळ करतात। दात न घासणे, आंघोळ लवकर न करणे हे सुद्धा गरिबी येण्याचं किंवा वाईट दिवस येण्याचं कारण आहे। सगळ्यांना सांगते मी, सूर्योदयापूर्वी उठा, सूर्योदयापूर्वी दात घासा, सूर्योदयापूर्वी आंघोळ करा, सडा रांगोळी करा। त्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडणार नाही, कधीच तुमच्या घरामध्ये गरिबी येणार नाही, वाईट दिवस येणार नाही। ह्या छोट्या छोट्या गोष्टीचे नियम जर तुम्ही पाळले तर तुमच्या आयुष्यात कधीच तुमच्या घरामध्ये गरिबी येणार नाही, वाईट दिवस येणार नाहीत, हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगते। हे छोटे वाटणारे उपाय जे कारणं आहेत ती तुमच्या घराला गरिबीकडे नेण्यासाठी, वाईट दिवस आणण्यासाठी खूप कारणीभूत ठरतात। त्यामुळे तुम्ही अगदी ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्यात ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक पूर्ण करा, नियम पाळा। तुमच्या घरात कधीही गरिबी सुद्धा नावाला राहणार नाही, वाईट दिवस सुद्धा नावाला राहणार नाही, एवढे मी खात्रीशीर सांगते। हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित कोणाला नाही कोणाला शेअर करा, उपयोगी येतील। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील, त्यातून तुमचा नक्कीच फायदा होईल। हे उपाय सेवा तोडगे जे मी सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आहेत, अंधश्रद्धा म्हणून नाहीत किंवा खोटे नाहीत। अगदी मी खात्रीपूर्वक हे उपाय सांगते। माझे 1-2च व्हिडिओ असतात, मी 8, 10, 4, 5 व्हिडिओ बिलकुल करत नाही। जे व्हिडिओ मी करते ते अगदी काळजीपूर्वक आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल असेच असतात। त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।